अशा कार्यक्रमाचं उद्घाटन करताय. चांगल्या चांगल्या मशीनचे उद्घाटन तुमच्या हस्ते होते. एकंदरीत हे किती उपाययोजना करणार आहे, किती इफेक्टिव्ह आहे आणि सामान्य नागरिकांना यातून किती मोठा दिलासा मिळेल? हे बघा, MRI ची सोय या ठिकाणी केलेली आहे. परंतु प्रस्तावित केलं होतं की 1800 रुपये त्याला परीक्षेची एक्झामिन करण्याकरता फी द्यावी लागणार. माननीय महापौरांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी जो रुग्ण महानगरी नवी मुंबई महापालिकेचा रहिवासी आहे याच्या करता शून्य किमतीमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आज सकाळी शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं. मी गेलो तर मला इतकं कौतुक वाटलं की शिक्षक कोऱ्या पांढऱ्या कागदावर त्यांच्या पावलाची फुटप्रिंट त्यांना चॉकलेट आणि गुलाबाचं फूल देण्यात आलं, पुस्तकं देण्यात आली, गणवेश देण्यात आला. त्यावर मी माननीय महापौरांना सुचवलेलं आणि आता सगळ्या लोकांना सांगितले की नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे महापालिकेच्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी त्यांना NMT मध्ये शून्य मूल्यानं प्रवास करता आला पाहिजे. एवढंच नाही तर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा शून्य मूल्यानं त्या ठिकाणी प्रवास करता आला पाहिजे. आज डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालंय. खरं म्हणजे नवी मुंबईच्या या रुग्णालयामध्ये उद्घाटनानंतर आज प्रसन्न वाटण्याचा क्षण आज या ठिकाणी आलाय. त्यामध्ये महापौर आणि आरोग्य समिती सभापती, आयुक्त, इथले मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचं मी कौतुक केलेलं. अशाच प्रकारची सकस आणि सुरज सेवा लोकांना तुम्ही द्या जेणेकरून जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे ते पूर्ण होईल. एकूण कॅथलॅबचं उद्घाटन झालं. ज्या मुलांना दूध मिळत नाही अशा मुलांना दूध पेढीचं उद्घाटन झालं. पशु ट्रीटमेंट केंद्राचं उद्घाटन झालं. म्हणजे महानगरपालिका प्रगती पथावर आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून काम करतात आणि एकमेकांचा सन्मान करतात. त्याचं हे चांगलं उदाहरण आहे. भविष्य काळामध्ये या सेवा अधिक मिळतील असा माझा विश्वास आहे. विनामूल्य सेवा मिळावी असं विनामूल्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णांना आहेच, परंतु या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये बाहेरच्या शहरात साधारण 50%हून अधिक पेशंट येतात. माझं म्हणणे त्या शहराची प्रशासनाचं आणि तिथल्या असलेल्या राजकीय शक्तींचं ते काम आहे. आणि म्हणून मी सांगितलेलं की या ठिकाणी फोर्टिस, अपोलो, रिलायन्स सारखे दर द्या बाहेरच्या लोकांना. म्हणजे इथे याचे कधी कधी मी बघितलेले आपले पेशंट जमिनीवर झोपलेले आहेत आणि बाहेरचे पेशंट महाभाषिक रुग्णालयाची सेवा सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. हे देशाच्या नेतृत्वाची गरज आहे, राज्याच्या आणि प्रशासनाची, शहराच्या पण अपघात घडला तर एखाद्या ठिकाणी अपघाती लोकांसाठी आपल्या पेशंटना खाली करू आपण, खाली झोपा, त्यांना तुम्ही भेटू, परंतु दररोजचं एक चालणार नाही. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की ठराव करा. काय टीका गणेश नाईकवर करायची त्यांनी करू द्या. ज्या लोकांनी कर या शहराकरता दिलेला आहे त्या शहराच्या लोकांना वंचित केलं. अन्य लोकांची बेजबाबदार जे लोक आहेत त्यांची पेशंटची जबाबदारी घ्यायची जबाबदारी सगळ्या अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं आपण नाव घेतलं, मात्र पत्रिकेमध्ये एक नाव चुकलं. हे कुठलं इथे असलेल्या लोकांचं नाव घेतलं. पत्रिकेमध्ये एक नाव आपलं चुकलं. पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे. शेवटच्या टोकापर्यंत कोणी असलं उल्लेख नसता केला. आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे. हे कधी चुकलेलो नाही. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे बघा या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर देतो. बोला महापौर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रशासनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव पत्रिकेत ठेवलं होतं, मात्र महापौर कार्यालयात आता महापौर काय बोलतात त्याचं तुम्ही उत्तर तुम्ही त्याचं ऐकून घ्या ना. तुमच्या वादाची किनार आहे अशी कुठेतरी शिवसेनेचं आहे. मी कुठेही कुणाचा अवमान करा हे कधीच कुणाला सांगितलं, कोणाला शिवी घाला, कोणाला कानफडीत मारा,
कोणासाठी कट कारस्थान करा, हे धंदे आमचे नाही. आपण बोला. पंधरा मंत्र्यांनी सुद्धा बहिष्कार टाकला, सुद्धा केला. ते मला नाही माहिती. तुम्ही ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात त्या गोष्टीचं त्यांना विचारा. जे कोणी काय केलं त्यांना विचारा. वाय यू आर आस्किंग तुम्ही. महानगरपालिकेचे कार्यभार हे पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र अधिनियमाच्या आधारावर आपण चालवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका काढतानाही शासनाचा आहे. त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधींचा उल्लेख करतो, पण आपली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण ही पत्रिका छापलेली आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, सर्व समित्यांचे सभापती आहेत. त्याच्यामुळे कुठलाही प्रोटोकॉल चुकीचा आपण याच्यात दिलेला नाहीये. प्रोटोकॉल तो असायला पाहिजे, त्या प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिका छापलेली आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मी तो जी आर आपल्याला देऊ शकते, त्या पद्धतीने आपण बघून घेऊ. पालकमंत्री का उल्लेख आता माननीय महापौरांनी तो जी.आर. यांच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून द्या. तुम्ही अभ्यास करा, नंतर महापौरांना परत प्रश्न विचारा. तो प्रश्न संपला. शिवसेना राजकारण करते का? आता बऱ्याच अंशी पूर्ण झालेलं आहे. अजून आपण 100 बेड ICU जे आपण करणार आहोत ते झाल्यानंतर 7 ऑपरेशन झाले आणि याच्या पुढे हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, न्यूरो सर्जरी या सगळ्याचे ऑपरेशन इथं होतील. त्या पद्धतीचे मी निर्देश दिलेले आहेत. त्याकरता कसलाही पैसा कमी पडणार नाही. दादा, पण या अशा कार्यक्रमामध्ये असं एकत्रित संघर्ष निर्माणाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न तुम्हाला असं वाटतं शिवसेना जाणीवपूर्वक ते राजकारण मला नाही माहिती. हे बघा, कोणीतरी विचारलं गणेश नायकांना काले झेंडे दाखवले. गणेश नाईकचा काय संबंध आहे? हा कार्यक्रम महापालिका महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? ते फडका आणलं, पाठीला बांधलं की झेंडा दाखवला. बातमी सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी ते आरडाओरडा होत आहे कुठे खरी, ते कोणासाठी होतं मला नाही माहिती. तुम्ही आवाहन केले प्रशासनाला की जो स्टे होता कोर्टाचा तात्पुरता स्टे दिला, नेमकं प्रकरण काय आहे आणि का संचालित आयुक्तांना मी तुमच्या समक्ष बोललेलं आहे. महापालिका दिग्यापासून दिवाल्यापर्यंत आहे. जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन ही पण मी आठवण करून दिलेली आहे. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील की तुम्हाला समजेल. दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. पण आता हे असे लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कार्यक्रम करत असताना हे अशा प्रकारचं काही जाणीवपूर्वक भंग आता तुम्ही त्याचं क्लिअरिटी द्या ना. काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा क्लास रिकामाच दिसतो. काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत. अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला नाही तुझी परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सुद्धा आरपार करून टाका. थांबू नका. क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग. आणि हे करताना गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तशाच लावण्याचं धारिष्ट दाखवा. ओके, चला.